आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यावर गंभीर आरोप करत हा दौरा केवळ स्मॉक स्क्रीन आणि स्टंट असल्याची टीका केली. मूळ नियोजित दौरा वेगळा असताना अचानक इटली दौरा करण्यात आल्यामागे काही महत्त्वाची माहिती दडपण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. इटलीमध्ये 2 संघटना आहेत. त्या पोर्ट्समध्ये त्या पोर्टवरती काम करतात. त्यांचं नाव जे आहे ते बॉयकॉट, डिसइन्व्हेस्ट अँड सप्लाय असं त्यांचं असणारं नाव, BDS असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात. ही एक मुवमेंट आहे. आणि दुसरी जी आहे ती नो हार्बर फॉर जेनोसाइड, NHB. या दोन्हीही संघटना पॅलेस्टाईनमध्ये हल्ले चाललेले आहेत ते इस्रायलकडून चाललेले आहेत आणि म्हणून इस्रायलला कुठलंही हत्यार किंवा मिलिटरी ग्रेडेड मटेरियल हे जाऊ नये याचं असताना ते त्या ठिकाणी लक्ष देतात. या 2 संघटनेच्या लक्षात आलंय की भारत प्रचंड मोठ्या प्रमाणात इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील हे सप्लाय करतंय. त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सप्लाय करणारी कंपनी जी आहे ती लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, महाराष्ट्र, औरंगाबाद, जालना असं त्यांनी तिचं नमूद केलेलं आहे. या कंपनीच्या माध्यमातून 4 शिपमेंट्स गेलेल्या आहेत. त्या इटलीमध्ये पकडण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधानांनी चुकीचं केलेलं आहे. ते लपवण्यासाठी त्यांनी एक स्मोक स्क्रीन तयार केला की मी हॉलंडला चाललोय, नॉर्वेला चाललोय आणि येता येता मी इटलीला जाणार असं त्यांनी जो स्मोक स्क्रीन केला त्याचा खरा अर्थ त्यांना इटलीला जायचं होतं. 2 मुद्दे होते. एक, जसं मी म्हणालो की ह्या ज्या बोटी पकडण्यात आलेल्या आहेत, ज्या बोटी सोडव्यात याची त्यांची असणारी मागणी आहे. आणि दुसरं जे आहे ते याच लक्ष्मीच्या एका सबसिडरी कंपनीने फॉर एव्हर केमिकल नावाचं असणारं केमिकल तयार केलं. त्याची फॅक्टरी त्यांनी इटलीमध्ये उभी केली आणि ही उभी केल्यानंतर इटलीमध्ये त्या सगळ्या मालकांना असणारा जेल झालेली आहे. हीच फॅक्टरी लक्ष्मी इंडस्ट्रीजने विकत घेऊन रत्नागिरीमध्ये उभं करतात आहे अशी परिस्थिती आहे. त्याचे कोर्टाचे केस पेपर्स मिळू नये ही विनंती असणारा आपले प्राईम मिनिस्टर इटलीच्या प्राईम मिनिस्टरला करत होते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एका दृष्टीने असणारं ज्याला म्हणता येईल की भीक मागू कार्यक्रम असा असणारा पंतप्रधानाचा हा दौरा होता की ज्या बोटी आहेत त्याची तुम्ही माहिती रिलीज करू नका. भारताला आता असणारं जे क्रूड ऑइल यायला पाहिजे होतं त्याच्याच बरोबर असणारं LNG यायला पाहिजे होती. वॉर चालू असताना व्यवस्थित येत होतं पण वॉर संपता तुटवडा आपल्याला असताना भारतामध्ये दिसायला लागलाय. याचं कारण की नरेंद्र मोदीच त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या. भारताला क्रूड ऑइल प्रोव्हाइड करायला सौदीही तयार आहे, UAE तयार आहे, इराणही तयार आहे, इराकही तयार आहे आणि रशियाही तयार आहे. त्या नाही असं नाही, परंतु मोदी आडलेला आहे. जे न्यूट्रल आपलं धोरण होतं ते न्यूट्रल धोरण संपून त्यांनी असणारं प्रो इस्रायल हे जे धोरण घेतलेलं आहे. या प्रो इस्रायल मुळे शिप्स आपल्याकडच्या गेलेल्या तेलाने भरलेल्या आहेत, गॅस ते सुद्धा भरलेले आहेत, फर्टिलायझरने सुद्धा भरलेले आहेत, सल्फर लागतं आपल्या इथं तेही भरलेले आहेत. एवढंच आहे की त्यांनी होल्डवरती ठेवलेला आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.